नमस्कार मंडळी, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर चला आता आपण आंबेवाडी चाललेलो कबड्डी बघायला. आता वाजलेत 11:15, थंडीतून निघालो. दाखवतो तुम्हाला कबड्डी. चला आता आपण निघालेलो आहे. उद्या इथेच थांबते. सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद मॅडम. मी मागाशी सांगितलं होतं की मॅडमचं मन किती मोठं आहे. आज आपल्या पूर्ण आंबेवाडी गावाला तुम्ही सामान कुटुंबामध्ये सामील करून घेतलं आहे. त्याच्यासारखं खरोखर मोठं भाग्य नाही मॅडम. मी मॅडम आपण विनंती करतो की आपण आता या सामन्याच्या नाणेफेकीसाठी दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी पात्र ठरलेल्या संघांची ओळख कैलासाची सुहास लोगे स्मृती चषक 2034 या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत सामन्याचं नाणेफेक केले जाते. विधान जोरदार टाळ्यामध्ये माननीय ॲडव्होकेट अपूर्वाताई सामंत मॅडम यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाते. या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच जन्म बेल्लाळ, पंच मंगेश राऊत, मंगेश खळे, गुणलेखक रोहित कोंडेकर, सहाय्यक गुणलेखक संतोष, तिसरी चढाई दत्ता गायकवाड, राजा काका. चला सामनाधिकारी नावाचा जप या मैदानावरती दाखवताना पाहायला मिळतं. शुभम गदाविधे मात्र चढाईसाठी दाखल झालाय. मैदानावरती पहिल्या चढाईमध्ये इथे मात्र लाचा फुटबॉल स्किल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक मोठा गडाचा सिंगल पॉइंट दसकडी जिंकून सांगा दुसरीकडे चौथा आपल्याला पाहायला मिळालाय. यस जर्सी क्रमांक 7 चढाईसाठी दाखल झालाय. आणि नुकतेच दसपडी चिपळूण संघाचे संघ प्रशिक्षक माननीय श्री स्वप्नीलजी शिंदे मैदानावरती दाखल झाले. संघ प्रशिक्षकाच्या भूमिकेत आणि दरम्यान प्रो कबड्डी स्टार तसेच रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधित्व अनेक व्यावसायिक संघांमधून ज्यांनी परभणी दिली असे स्वप्नील शिंदे सर या गावामध्ये आज दाखल झालेत. आपल्या संघासोबत जोडले गेले त्यांचे देखील आम्ही मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि मी राजकांजकर स्वतः तुमचं स्वागत करतो. यस जर्सी क्रमांक 15 श्रेयस शिंदे इथे मात्र राईट कॉर्नर मध्ये वार करताना आपल्याला पाहायला मिळाला. एक मोरागार आहे गुण मिळतोय दसपडी चिपळूण संघाला. प्रत्युत्तर दाखल होते नाकाली कुंभारी संघाकडून जर्सी क्रमांक 7च्या डिफेन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दसपडी चिपळूण संघ 2-1 2-2 ची फील्ड त्याच्यात उडी गेली आहे.
लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने झालेली चढाई चांगला फुटवर्क त्याला लाभलाय रॅपिडली चढाई करण्याचा प्रयत्न इथे मात्र हँड टच केल्याचा दावा करतोय जर्सी क्रमांक 6 याच्यावरती राईट कॉर्नरच्या दिशेने एक मोठा गाड्याचा गुण मिळतोय महाकाली कुंभारली संघाला सोहम कदम मैदानाच्या बाहेरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल दाखल जर्सी क्रमांक 14 संकेत गडशी ते मात्र चढाईसाठी दाखल झालाय लाजवाब रेड याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते शुभम कदम संकेत गडशी दोन महत्वाचे मोहरे दसपडी चिपळूण संघाचे दोन बेस्ट रायडर झुकून घेण्याचा प्रयत्न यस इथे मात्र अप अँड डाऊन फुटवर्क मात्र झाला नाहीये खाली चढाई आपल्याला पाहायला मिळेल रेड व्हॅलिड करून क्रीडांगणावर ग्रुप पर्यंत आहे प्रत्युत्तर दाखल केलं जाते जर्सी क्रमांक 7 च्या माध्यमातून बेस्ट रायडर महाकाली कुंभारली संघाचा इथे मात्र संकेत गडशीच्या माध्यमातून चूक केली गेली आवश्यकता नव्हती रायडिंगच्या पोझिशन मध्ये होता आणि दरम्यान सिंगल हँडेड डबल टायवर्ट करण्याचा प्रयत्न लाजवाब जंप जर्सी क्रमांक 7 च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली दरम्यान एक गुण मिळतोय महाकाली कुंभारली संघाला प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे दसपडी चिपळूण संघाकडून जर्सी क्रमांक 15 श्रेयस शिंदे इथे मात्र चढाईसाठी दाखल झालाय पुन्हा एकदा बोनस गुण घेण्याचा प्रयत्न अगदी खोलवर जाऊन बोनस लाईनच्या पाठीमागे एक पाय त्याच वेळी निश्चितच हवेमध्ये दुसरा पाय होता अप अँड डाऊन फुटवर्क इथे झालाय एक बोनस गुण मिळतोय दसपडी चिपळूण संघाला लाजवाब खेळाचं प्रदर्शन करताना श्रेयस शिंदे या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय चिपळूण तालुक्यातील दोन मातब्बर संघ या मैदानामध्ये झुंज देताना आपल्याला पाहायला मिळतील कालच्या रचनेमध्ये निविंद विजय चिपळूण संघ फायनल मध्ये दाखल झालाय परंतु आता मात्र दुसरा संघ कोणता असेल थोड्याच वेळात आपल्या हाती निर्णय येईल परंतु दोन्ही संघ चिपळूण मध्ये असणारे निश्चित 100% आहे परंतु आता मात्र श्रेयस शिंदे पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल झालाय गुलाऊस महाकाली कुंभारली संघाचा 2-1-2 ची फील्ड इथे सजवली गेली आहे या आधीच्या सलग 2 चढायांमध्ये 2 बोनस गुण श्रेयसच्या नावावरती राहिले परंतु पुन्हा एकदा बोनस गुण घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय याच दरम्यान व्हॅलिड रेड कोणत्याही स्वरूपाचं गुण न घेता आपल्या क्रीडांगणावरती सुरू करतलाय प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 7 च्या माध्यमातून 5 मोरे आता मैदानावरती राईट कॉर्नरला जर्सी क्रमांक 13 राईट कव्हरला आपल्याला पाहायला मिळतो जर्सी क्रमांक 2 रत्नागिरी जिल्ह्याची अंबुजा सिमेंटची भिंत म्हणून ज्याला ओळखलं जातं निलेश शिंदे लेफ्ट कॉर्नरला आपल्याला लेफ्ट कॉर्नरला आपल्याला पाहायला मिळते तर मयूर कदम जेव्हा परभणी या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यामध्ये दरम्यान खाली चढाई जर्सी क्रमांक 7 च्या माध्यमातून रेड हँडेड करून क्रीडांगणावरती सुरू करतील प्रत्युत्तर दाखल असेल शुभमच्या माध्यमातून 7 मोरे आता मैदानावरती 2-1-2 ची फील्ड इथे सजवली गेली आहे यस बोनस गुण घेण्याचा प्रयत्न निश्चितच झाला परंतु अपयशी झालाय खाली चढाई आपल्याला पाहायला मिळाली आता मात्र डू ऑर डाय रेड तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 7 इथे मात्र फसला गेलाय चतुर्युगमध्ये अडकलाय आणि मैदानाच्या बाहेर जाऊन बसलाय 1 पॉइंट वस्तू दसपडी चिपळूण इथे देखील अडचणी असतील दसपडी चिपळूण संघासाठी तिसरी चढाई आहे जर्सी क्रमांक 15 6च्या डिफेन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळेल श्रेयस शिंदे आणि इथे मात्र मैदानामध्ये झालेले झटापट प्रगतीचा दाखल असेल जर्सी क्रमांक 15 मध्ये चांगली कामगिरी श्रेयस शिंदेच्या माध्यमातून आणि आता मात्र पुन्हा दसपडी चिपळूण संघ क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळते 7चा डिफेन्स आणि इथे मात्र स्वतःचा तोल राखू शकला नाहीये लॉबीच्या दिशेने तर पुन्हा एकदा लाजवाब फुटवर्क श्रेयस शिंदे लाजवाब खेळाचं प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावरती एक गौरवाचा एक गुण मिळतोय दसपडी चिपळूण संघाला प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 8च्या माध्यमातून निश्चितच सुरुवातीच्या काही मिनिटांमध्येच महाकाली कुंभारली संघ हमी झाला होता परंतु लाजवाब कमबॅक दसपडी चिपळूणच्या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय कमबॅक करणारा संघ म्हणून ओळखला जातो दसपडी चिपळूण संघाला गतवर्षी झालेली माननीय नामदार उदय सामंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त फायनल मध्ये गुरुकुल चिपळूण आणि दसपडी चिपळूण दोन्ही संघ भिडले आणि दरम्यान फर्स्ट हाफ मध्ये 9-21 असा स्कोर कट होता आणि दरम्यान सामन्याच्या अंतिम मिनिटापर्यंत
दोन्ही संघाचा स्कोर कार्ड 31-31 आपल्याला पाहायला मिळाला. अंतिम 5 चढायांमध्ये 10 पटी चिपळूण संघाने बाजी मारली आणि तो चषक आपल्या नावावरती कोरला. असा 10 पटी चिपळूण संघ जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा विजेता ठरला होता आणि आता देखील या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये लढत देताना आपल्याला पाहायला मिळतोय महाकाली कुंभारली संघाच्या विरोधात. दरम्यान श्रेयस शिंदे मैदानाच्या बाहेर लाजवाब टॅकल, सिंगल हँडेड गेलेले टॅकल जर्सी क्रमांक 8च्या माध्यमातून डबल टाय होल्ड आणि दरम्यान त्याचा शिकार झालाय तो श्रेयस मैदानाच्या बाहेरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. त्यातून दाखल जर्सी क्रमांक 7 बेस्ट रायडर मैदानावरती रिलाईज झालाय महाकाली कुंभारली संघाचा. 6 डिफेन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. येस खाली चढाई रेड व्हॅलेट करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुद्धा परतलाय आणि आता मात्र चढाईसाठी दाखल झालाय जर्सी क्रमांक 4 शुभम कदम. येस लॅश ऑफ जंप उडाला कभी तो उडाला जंप मारून मिडलँड क्रॉस करून गेला. 1 पॉइंट मिळतोय 10 पटी चिपळूण संघाला. त्यानंतर दाखल जर्सी क्रमांक 7 टू ऑन डाय रेड साठी आपल्याला पाहायला मिळेल. तिसरी चढाई 7च्या डिफेन्स मध्ये 1-2-2ची फील्ड इथे पॉइंट घेणं बंधनकारक असणार आहे अथवा बाहेरचा रस्ता. मिडल कव्हरला पुन्हा एकदा सर्कलच्या माध्यमातून गेलेली चूक आणि लॅश ऑफ रेड. सोहम कदम देखील मैदानाच्या बाहेर. 2 पॉइंट गोज टू महाकाली कुंभारली. पुन्हा एकदा दोन्ही संघाचे संघ शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करताना पाहायला मिळाले. दरम्यान शुभम कदम पुन्हा एकदा राईट कॉर्नरमध्ये अटॅक करताना आपल्याला पाहायला मिळाला. 1 मोठा करत सिंगल पॉइंट 10 पटी चिपळूण संघाला. दाखल जर्सी क्रमांक 7च्या माध्यमातून 6 मोठ्या मैदानावरती 2-2-2ची फील्ड केली आहे राईट कॉर्नरला. आता मात्र शुभमने जागा घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. विरुद्ध सामना संतकडी चाकरी चढाई परंतु जर्सी क्रमांक 7 या संदर्भाने विचार केला तर लेफ्ट कॉर्नर चढाईला सुरुवात करतो आणि रॅपिडली फुटवा करून राईट कॉर्नरवरती वारंवार अटॅक करताना आपल्याला पाहायला मिळाला. या आधीच्या चढाईमध्ये देखील शुभम आणि संकेतला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलं जरूर परंतु आता मात्र पुन्हा एकदा सुपर डॅकची संधी असेल महाकाली कुंभारली संघाला. दरम्यान श्रेयस शिंदे इथे मात्र सरस ठरतो या मैदानावरती. डबल टाय होल्ड साठी आला होता परंतु शोल्डर सपोर्ट घेऊन जम्प केली आणि नंतर स्वतःला मिडलँडवरती झोपून दिला. 1 गुण मिळतोय 10 पटी चिपळूण संघाला. आता मात्र अंतिम 2 मोरे जर्सी क्रमांक 7 चढाईसाठी दाखल झालाय. 7च्या डिफेन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो 10 पटी चिपळूण संघ. 2-1-2-2ची फील्ड आणि इथे मात्र चक्रव्यूह मध्ये फसतोय. येस इथे मात्र ऑल आउट होतोय महाकाली कुंभारली संघ. सामन्याच्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्येच दरम्यान ऑल आउट झालाय. तर दाखल जर्सी क्रमांक 15 चढाईसाठी दाखल झालाय. भावी झालाय तो 10 पटी चिपळूण संघ. आपल्या उंचीचा प्रॉपर वापर करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. आपल्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक श्री सुशांत महाराटे साहेब तसेच राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि हॉटेल हायवे किचनचे मालक श्री संदेश करगुटकर साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. मी दोन्ही अतिथींना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. थँक्यू सर. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. जर्सी क्रमांक 8 चढाईसाठी दाखल झालाय. व्हॅली ट्रेड करताना आपल्याला पाहायला मिळेल. बॉकलाईन क्रॉस केली गेली. दरम्यान 7 मोरे मैदानावरती 10 पटी चिपळूण संघाच्या ऑल आउट नंतर पुन्हा एकदा 7 मोरे मैदानावरती आले. महाकाली कुंभारली संघाकडे आपण पाहू शकतोय जिद्दीने खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. गेम पुन्हा एकदा झालाय. जर्सी क्रमांक 14 चढाईसाठी दाखल होईल. 6च्या डिफेन्स मध्ये इथे मात्र लाजवाब
ब्लॉक आपल्याला पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक 8च्या माध्यमातून राईट कॉर्नर कडून लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने गेला आणि स्वतःच्या छातीवरती सर्व दबाव घेऊन इथे मात्र रायडर मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतोय महाकाली कुंभारली संघाला. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 9 उंच करायचा चढाई आपल्याला पाहायला मिळतोय महाकाली कुंभारली संघाचा 6 डिफेन्स मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. 2-2-2 ची फील्ड त्याच्या जवळ केली आहे. तत्पडी चिपळूण संघाकडून दरम्यान बॅलेन्स करून मिडलांवरती उभा राहिला आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू करतोय. जर्सी क्रमांक 4 शुभम इथे मात्र चढाईसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुलाऊचा महाकाली कुंभारली संघाचा अतिशय ऍक्टिव्ह फुटवर्क शुभमच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. परंतु संयमी चढाई त्याच्या माध्यमातून इथे केली जाते. पॉईंट घेण्याचा जास्त प्रयत्न नाही करत आहे. कोणती रिस्क घेत नाहीये. रेड बॅलेट करून बीट लाईन वरती येऊन उभा राहिला आहे. आपल्याकडे असणारी कायम बनवून टाकण्याचा प्रयत्न दसपडी चिपळूण संघाकडून केला जातोय. परंतु महाकाली कुंभारली संघ इथे कमबॅक करावा लागेल. जर्सी क्रमांक 15 टू ऑर डाय रेड साठी आपल्याला पाहायला मिळेल. 6च्या डिफेन्स मध्ये इथे मात्र बोनस कोण असेल बोनस किंवा टच पॉइंट स्कोर करणं गरजेचं आहे महाकाली कुंभारली संघाला. याच इथे मात्र थोडासा लेझी पाहायला मिळाला आणि निलेश शिंदेच्या माध्यमातून जोरदार बाहुबली डॅश आपल्याला पाहायला मिळतोय. 1 पॉइंट गोes to दसपटी चिपळूण. त्यानंतर दाखल जर्सी क्रमांक 15 श्रेयस शिंदे चढाईसाठी दाखल झालाय. 6चा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय. महाकाली कुंभारली संघाचा पुन्हा एकदा लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने बोनस गुण घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून इथे केला जातोय. जर्सी क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळतोय. महाकाली कुंभारली संघाचा लेफ्ट कॉर्नर त्याच्या हाताखाली इथे मात्र बोनस गुण मिळतोय. दसपडी चिपळूण संघाला प्रत्युत्तर दाखल केले जाते. जर्सी क्रमांक 8 महाकाली कुंभारली संघाचा हा रेडर आणि त्याला पुन्हा एकदा निलेश शिंदे इथे मात्र जोरदार प्रहार करताना पाहायला मिळतोय. समोरचा रेडर थोडासा लेझी दिसला की प्रॉपर शूट करून रायडरला मैदानाच्या बाहेर ढकलण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून वारंवार ठरलाय. सलग 2 टॅकल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. एक गुण मिळतोय दसपडी चिपळूण संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 14 आजचा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतो. महाकाली संघ आहे तो न्यू इंदू विजय क्रीडा मंडळ चिपळूण. दोन्ही संघांचं आमच्या मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत आणि दोन्ही संघांना अंतिम सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. एकदा आमच्या सर्व प्रेक्षक वर्गाला विनंती करतो की जवळजवळ 7 ते 8 टू व्हीलर ह्या रस्त्यामध्ये चुकीच्या प्रकारे पार्क केलेला आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय. कृपया गेले 2 दिवस तुम्ही आम्हाला खूप छान प्रकारे सहकार्य केलं. त्याच प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा आम्ही आजच्या अंतिम दिवशी देखील करतोय. टू व्हीलर जवळजवळ 7 ते 8 टू व्हीलर गाडी क्रमांक 7707 टू व्हीलर गाडी क्रमांक 7707 हॉटेल हायवे किचनचे मालक ती सध्याची करमुक्त साहेब त्यांच्यासमोर राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक सुशांतजी मराठे साहेब यांचे आपल्या मंडळाला वेळोवेळी मोलाचं मार्गदर्शन आणि अमूल्य असं मदत करणारे राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक ज्याने अनेक स्पर्धा गाजवल्या असा महाराष्ट्रातील एक नावाजलेला संघ न्यू इंदू विजय क्रीडा मंडळ चिपळूण. मी सर्व प्रेक्षक विनंती करतो की जोरदार टाळ्या वाजवून आपण या दोन्ही संघातील खेळाडूंचं कौतुक करायचंय. कबड्डी या खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर हे खेळाडू आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं आपल्या राज्याचं नाव लौकिक वाढवत आहेत. असे सर्व दोन्ही खेळाडू आज आपल्या या सुहास रोगे स्मृती चषकाच्या माध्यमातून आंबेवाडीच्या मैदानामध्ये खेळताना दिसत आहेत. मित्रांनो जोरदार टाळ्या पुढे कमी पडले नाही पाहिजे. त्यानंतर दुसरा संघ बलाढ्य संघांवर मात करण्याची आणि शेवटच्या क्षणाला सामना फिरवण्याची ताकद असलेला संघ दसपटी क्रीडा मंडळ चिपळूण. मित्रांनो दसपटी क्रीडा मंडळ चिपळूणची अजून वेगळी ओळख मला करून द्यावी लागेल. गेले 2 दिवस मी सातत्याने सांगतो या कबड्डी खेळाच्या माध्यमातून अनेक गुणी खेळाडूंनी आपापल्या गावाचं नाव आपल्या राज्याचं नाव हे आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांनी गाजवलं असे मित्रांनो प्रो कबड्डीच्या माध्यमातून घराघरात पोचलेले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांचं नाव लौकिक आहे असे श्री सतीश शिंदे सर हे देखील आज
आपल्याला इथे अंतिम सामना लाभलेले आहेत. मी स्वप्नील शिंदे सर आपलं देखील आमच्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो. आता आपण अंतिम सामन्याचा नाणेफेक करतोय. अंतिम सामन्याच्या नाणेफेक राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक तुषारजी महाराज साहेब यांच्या शुभ हस्ते आपण अंतिम सामन्याचा नाणेफेक करतोय. हॅलो तत्पूर्वी गाणवळे चिक्कल झाली. थोड्याशा छोट्याशा गावात एवढ्या प्रकारची गॅलरी, मैदान आणि या सर्व प्रकारचं सगळं एवढ्या मोठमोठ्या ट्रॉफ्या देऊन स्पर्धा यशस्वी करणं हे मंडळाचं मोठेपण आहे. आणि आपण आलात त्याबद्दल मी आपले सर खूप खूप आभार व्यक्त करतो. आम्हाला इथे बोलवलं, आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मी तुम्हाला आपले आभार मानतो. आणि तुमच्यासाठी अजून एक खुश खबर देतो की तुम्हाला इथे माहीत नाही आहे पण तुमच्या स्पर्धेच्या दरम्यान तुमच्या प्रेक्षकांमध्ये महाराष्ट्रातला 1 नंबरचा रील स्टार, रील्स बनवून रील्स मेकर RD धनावडे तुमच्या सर्वांमध्ये आला आहे. मी तुमच्या सर्वांच्या वतीने त्याला विनंती करतो की ऋषीला आपण सन्मान केला त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. अत्यंत मोजक्या भाषेत आपल्या मंडळाचं कौतुक केलंय. निवंत विजय चिपळूण. पहिली जवाई शुभम कदम साक्षात बेस मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चिपळूण एका बाजूला पाहायला मिळतोय. पहिल्या सवयीमध्ये शुभम कदम मैदानाच्या बाहेर वैकून मिळतोय. चिपळूण संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. कश्यप रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू, मध्ये ब्रॉन्झ मेडलिस्ट असणारा हा खेळाडू या मैदानावरती दाखल झालाय. फायनल मध्ये आपले धमक दाखवताना जर्सी क्रमांक 14 आपल्याला पाहायला मिळेल. सातचा डिफेन्स चिपळूण संघाचा 2-2-2 ची फील्ड इथे सजवली गेली आहे. पहिली चढाई सावध चढाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय अमरसिंह कश्यप. येस सर. आपला जर्सी क्रमांक 15 श्रेय शिंदे चढाईसाठी दाखल झालाय. 7 मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. चिपळूण संघाच्या ठिकाणावरती पहिल्या चढाईवरती शुभम कदम याच्यावरती केले. आता मात्र श्रेय शिंदे चढाईसाठी दाखल झालाय. रॅपिडली गेलेला फुटबॉल श्रेय शिंदे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चढाईवरती रॅपिडली शूट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळते. व्हॅल्यू ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्युत्तर दाखल चिपळूण संघाकडून लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट कॉर्नरला मयूर कदम, राईट कॉर्नरला सोहम कदम आपल्याला पाहायला मिळेल. मिडल कव्हरला निलेश शिंदे खेळाचं प्रदर्शन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. दरम्यान दुसरी चढाई चिपळूण संघाची आपल्याला संत गतीने चाललेला खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम क्षणापर्यंत हा सामना जाणार आहे. याच्यात काही शंका नाहीये. दाखल असेल आपल्याला पाहायला मिळतोय. 7चा डिफेन्स चिपळूण संघात आपल्याला पाहायला मिळेल. राईट कॉर्नरची तत्परी चिपळूण संघाचा हा चढाई आपल्याला पाहायला मिळतोय. उंच करून शरीर आपल्याला आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चढाईसाठी करून येतो मात्र तिसऱ्या चढाईसाठी अशा स्वरूपाची चढाई असताना 6च्या डिफेन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रॅपिडला केला गेलेला फुटवर्क आणि दरम्यान
रिव्ह्यू दाखव काय रिव्ह्यू. भूतकाळामध्ये बदल करायचा आहे. श्रेयस शिंदे चढाईसाठी दाखल झालाय 60 मध्ये. आपण कसे आम्हाला माहिती दिसली आपल्याला चढाईमध्ये निश्चितच सुपर रेडच्या अगदी जवळ आला होता, परंतु सपोर्ट आणि दरम्यान चांगला रीच आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट कॉर्नर चढायला सुरुवात आणि करून राईट कॉर्नर वरती अटॅक करण्याचा प्रयत्न अमर आंबेवाडी गावाचे साहेब यांचे स्वागत होत आहे. विनंती करतो की आपण व्यासपीठ होऊन स्थानिक आजमावले जाते. दाखल झालाय विनय बंगाल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रदर्शन याच्या माध्यमातून देखील पहिल्या दिवशी आपण पाहिलंय आणि तोच खेळाडू आता मात्र मैदानावरती आपली दहशत माजवताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 डिफेन्स दसपडी चिपळूण संघाचा आणि दसपडी चिपळूण संघाचे महत्वाचे 2 मोहरे आपल्याला मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. शुभम कदम, श्रेयस शिंदे आणि त्याच्या सोबतीला सोहम कदम देखील मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरी चढाई सेकंड रेड असेल. हे कळवलं दोन्ही कबड्डी हात रंगाचा प्रयत्न संघाच्या माध्यमातून इथे केला जातोय. 7-1 झालेला सामना पाहायला मिळतोय. 4 संघाचा बोनस गुण असेल. राईट कॉर्नरच्या दिशेने निलेश शिंदे आपल्याला पाहायला मिळेल. एक लाजवाब डिफेंडर रत्नागिरी जिल्ह्याचा आपल्याला पाहायला मिळेल. दसपडी चिपळूण संघामध्ये दरम्यान व्हॅली ट्रेड करतोय. संत पद्धतीने चाललेली चढाई अवश्य कशब्याची तिसऱ्या चढाईसाठी ठिकाणी गुंडाला पब्लिक टाकलेली आहे.
याच्याकडून 2-2 पिढी कमी गेले अरे कशाला काय टाकला एक गुण मिळतोय जसपरीची तीन मोरे आपल्याला पाहायला मिळतील सुपरलाकडे मॅच सोडणार नाहीत लय मॅच लांब आहे आपल्याला पाहायला मिळेल 16 आपल्याला पाहायला मिळतोय सोडलं होतं आता दोघांनी अमरसिंह कश्यप जसीगामध्ये 14 आता मात्र दसपडीची संघाचा आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावरती अबो आईच्या गावात एक नंबर चौडा तिकडचं पब्लिक पेटवत आहे मैदानावरती दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय आपल्याला पाहायला मिळेल तेलंगणावरती ट्रॅफिक वारंवार केला जातोय 2-2 ची क्षेत्रफळ गेली आहे सलग 2 जण आणि 2 जण असं पण आपल्याला पाहायला मिळालं तेलंगणामध्ये सुरू करत आहे श्रेय शिंदे हेडमेट करून आपल्या रायगडवरती परतेल म्हणजे निश्चितच अमरसिंह याच्यासाठी ही चढाई रेड असणार आहे तिसरी चढाई रेड आहे डू ऑर डाय पॉइंट शिवाय पर्याय नाही आता डिफेन्स आपल्याला पाहायला मिळेल बोनस गुण किंवा टच पॉइंट इथे घ्यावा लागेल तो मैदानाच्या बाहेरचा रस्ता अमरला निश्चितच पकडावा लागेल यस दोन्ही कॉर्नर वरती रॅपिडला